नांदगाव शहरातील धक्कादायक घटना मालेगाव मार्गावरील एका हार्डवेअर दुकानासमोर जाऊन जाणाऱ्या ट्रकच्या मागच्या भागावर आदळल्याने एक जणाचा जागीच मृत्यू झालाय। याबाबत अधिक माहिती अशी की 12 जुलै रविवार रोजी राजेंद्र कारभारी इघे वय वर्ष 55 राहणार गंगाधरी दत्तवाडी नांदगाव यांनी नांदगाव मालेगाव महामार्ग येथील चांडक प्लाझा समोरील हार्डवेअर दुकानासमोरील रविवारी दुपारच्या सुमारास चारचाकीत नवीन पाण्याची टाकी दोरीने बांधताना हातातून दोर निसटल्याने ही घटना घडली आहे। जळून जाणाऱ्या ट्रकच्या मागच्या भागावर आदळल्याने गंभीर जखमी होऊन मरण पावल्याची धक्कादायक घटना घडली। या घटनेमुळे गंगाधरी गावात नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे। ट्रकच्या मागील बाजूचे लोखंडी हुकवर डोके आदळल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। या रस्त्याला शाळा, कॉलेज, ज्येष्ठ नागरिक संघ असल्यामुळे प्रचंड गर्दी वर्दळ नेहमी असते। रस्त्याच्या कडेला चारचाकी, दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात पार्किंग असतात, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी असे नागरिकांची मागणी आहे। अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र इगे यांना तेथे असलेल्या काही नागरिकांनी त्वरित ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र त्यांचा उपचारासाठी दाखल केले असता मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी तपासणी अंती घोषित केलंय। इगे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि 2 मुली असा परिवार आहे। नांदगाव पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला। या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बुडोदे, नांदगाव।